नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या एकदा तळकत्या बळकत्या नवीन व्लॉग मध्ये. तर सकाळ सकाळी 5 वाजता उठलो, बुट घातले आणि निघालो. मी आणि माझा भाऊ रनिंग करण्यासाठी. मग काय, पोचलो थोड्याच वेळात हायवर पोचताच भाऊ मग माहित आहे तुम्हाला, केली दन मी रनिंग करणं चालू. आणि रनिंग करता करता तर मग केलं भाऊ मी ना माझ्या भावानं चालणं चालू. आणि मग काय, चालता चालता आला आपला बोर्डाजवळ. आणि बोर्डावरून 2 पाय टाकत नाही तर मग पोचलो आपल्या शेवटी मंजिलवर. आणि मग काय, तिथं पोचल्यानंतर थोड्या वेळ तिथं थांबलो. आणि मग काय, थोड्याच वेळात मी आणि माझा भाऊ दोघे जण निघालो घराच्या रस्त्यानं जाण्यासाठी. मग काय, चालत चालत थोड्याच वेळात मी आणि भाऊ निघत होतो घराच्या रस्त्यानं, तर माझ्या भावाला काढायला लावला माझा व्हिडिओ रनिंग करताना. रनिंग करून झाल्यानंतर मग काय, थोड्याच वेळात पाहिला सुंदरसा व्ह्यू. आणि व्ह्यू पाहून झाल्यानंतर तिथंच पेटवली मी आणि माझ्या भावानं दोघांना शेकोटी. आणि शेकोटी पेटून झाल्यानंतर मग का, थोड्याच वेळात मी आलो घरी. आणि घरी आल्यानंतर मग का, रोजच्यासारखं सकाळी नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यानंतर मग का, आज सकाळीच मम्मीनं बकऱ्या चारायला नेल्या होत्या. तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता, मम्मी आता आणत आहे बकऱ्या चारून. आणि मम्मीच्या बकऱ्या चारून झाल्यानंतर मी आणि माझा भाऊ करत बसलो ॲटोचं काम. तर आता तुम्हाला ते पण दाखवतो. बघू शकता, नवीन ब्रेक लायनर लावले आणि सोबतच ऑइलिंग पण केली त्यांना. त्यानंतर डिस्कचं फिट केला आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळात त्यानं टायर फिट केला. आणि ते झाल्यानंतर मग का, दुसऱ्या टायराचं पण काम करायचं होतं आणि एअर उडवायचा होता ब्रेकचा. तर मग त्याच्यानंतर लावला मग बडबड दुसऱ्या चक्क्याला जॅक काढणं चालू केलं. बडबड ॲटोचे नट काढून झाल्यानंतर मग का, काढला ॲटोचा चक्का. आणि मग का, चक्का काढल्यानंतर डिस्कच बाहेर आला. आणि डिस्क काढल्यानंतर पाय तो पार जंग लागून होता त्याले. मग का, डिस्क डिस्क बाहेरूनच एवढा खराब होता, तर मग अंदरून लायनर किती खराब झाले ते पाहायचे. तर मग का, काढला त्याचा पुरा डिस्क बाहेर. आणि पाय तो पार लायनर तुटाट झाले होते आणि जंगनं पुरं खराब झाले होते. मग का, त्याच्यानंतर माझ्या भावानं काढले पुरे लायनर करणं चालू केली त्याची साफसफाई. साफसफाई करून झाल्यानंतर मग का, आता उद्या नवीन ब्रेक लायनर आणायचे होते. तर मग का, तोपर्यंत मी केलं मस्तपैकी जेवण. आणि जेवण झाल्यानंतर मग गेलो रात्रपर्यंत बकऱ्या चरायले. आणि रात्रपर्यंत अशा बकऱ्या चारल्या 7 वाजेपर्यंत. आणि मग आलो घरी. आणि घरी आल्यानंतर घेतलं एक स्कूप क्रिएटिन आणि का, टाकलं बॉटलमध्ये. आणि मग का, आज मी आणि दादू दोघे जण मारणार होतो जिम. तर मग मी ना केली मग आल्याला सगळ्यात पहिले स्ट्रेचिंग. Stranded in the open, dried out tears of sorrow, lacking all emotion, staring down the barrel, waiting for the fire. स्ट्रेचिंग करून झाल्यानंतर मग का, मी ना केले डायमंड पुशअप मारणं चालू. No gates to open to a new tomorrow, moving with the motion, following the डायमंड पुशअप मारून झाल्यानंतर मग का, त्याच्यानंतर उचलली 5 किलोची प्लेट आणि केलं ट्रायसेपचा दुसरा वर्कआउट चालू. light that sets me ट्रायसेपचा वर्कआउट मारून झाल्यानंतर मग दादूने केलं बायसेपचा वर्कआउट चालू. दादूचं बायसेपचा वर्कआउट करून झाल्यानंतर मग मी शेवटी केलं ट्रायसेपचा वर्कआउट करणं चालू. सगळं वर्कआउट झाल्यानंतर मग मी घेतलं क्रिएटिन आणि आलो मग खाली. आणि खाली आल्याला सगळ्यात पहिले केलं जेवण. आणि मग का, त्याच्यानंतर घेतले 4 अंडे. आणि अंडे घेऊन झाल्यानंतर मग का, उद्या सकाळी जायचं पण होतं फिरायला. तर आता मिळूया अशाच एकदा तळकत्या भडकत्या नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.